चला शिवलमाता वर्ल्ड संघ आणि आयुष्यलन अंबरनाथ संघ टॉस सोडायचे त्वरित. आधी स्पर्धेला खूप उशीर झालाय. पहिला सामना जिंकला ब्रह्माईला उल्हासनगर रंग संघाने. चला दोन्ही संघाचं ट्विट पण येणे गरजेचं असेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तरी जायचंय. शिवलमाता वल या संघाची प्रथम फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. आयुष्य अंबरनाथ संघाची क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं. चला क्षेत्ररक्षण तरुण यांचा आहे. 5 षटकांचा सामना असेल. अंबरनाथ संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले शिवलमाता वर्ल्ड संघाला फलंदाजीसाठी. सलामीची जोडी पाहू शकता. शिवलमाता वर्ल्ड संघाची शेखर दलवी त्या सोबतीला असेल. कैलास नाईक एवढी जोडी पाहायला मिळते आपल्याला. स्ट्राईकला असेल तो शेखर. चला दोन्ही संघाचं 12 पण येणं गरजेचं असेल. नॉन स्ट्राईकला असेल सुखदेव. स्ट्राईकला असेल तो शेखर दलवी. किंग्स ट्रॉफी मध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली. गोलंदाजी मार्क वरती निखिलला पाहू शकता. किंग्स ट्रॉफी मध्ये सुरेख अशी कामगिरी केली शिवलमाता वर्ल्ड संघाने. तिसरा प्राइज मिळवला होता. स्ट्राईकला तो शेखर. पहिला चेंडू निखिलचा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला होता. रनआउटची संधी असेल. तत्पूर्वी आलेली
22 स्वरूपात एकदा मिळतीये. फुल टच चेंडूला मी भिडकावून दिलाय. सुखदेवच्या बॅटवरून षटकार पाहायला मिळतोय. या षटकाच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 7 धावा धावपलकावरती. फुल टच चेंडूला मी भिडकावून दिलाय. पहिल्या मॅच मध्ये 83 धावांचा बॅटवरून षटकार पाहायला मिळतोय. या षटकाच्या बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतो. लॉंग लेगच्या वरतून षटकार येतो सुखदेवच्या बॅट मधून. आता हात खोलण्यास सुरुवात केली सुखदेवने देखील. या षटकाच्या बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतो. लॉंग लेगच्या वरतून षटकार येतो सुखदेवच्या. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. वाईटच्या सुरुवातीत धाव मिळते. पुन्हा पठाण सरांचा इशारा येत असताना मेन पंचांच्या भूमिकेत स्वरलेखचे पंच जतीनजी भुयाल सर यांना पाहू शकता. जेपी पॅनलचे पंच हे 2 ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू थांबलाय बराच काळ. तत्पूर्वी आलेली एकदा पाहायला मिळतीये. एका धावच्या मध्ये धावपलकात पुढे सरकत असताना 15 या आकड्यावरती फ्लाय स्ट्राईक निर्माण करून दिले आतापर्यंत सुखदेव आणि शेखरने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा करता येईल मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लेग वरती चेंडू होता. फायनल दिशेने पाहायला मिळतोय परंतु चेंडू थांबला मैदानच्या आतमध्ये. तत्पूर्वी धावा पाडून काढले गेले ते 2 आणि थ्रो फेकी कुठे करताय एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक. 3 धावा पाहायला मिळतात कुठे बिटवीन द विकेट सुखदेव आणि शेखरच्या माध्यमातून. 3 धावाच्या मध्ये धावपळ पुढे सरकत असताना 19 धावा धावपलकावरती. या षटकामध्ये जर विचार केला ना अजूनही चेंडू शिल्लक असेल तो 1. पावसाला देखील सुरुवात होते. सीएमच्या शेख 2025 सामना पाहत आहोत. स्पर्धेचा तिसरा दिवस दुसरा सामना पाहतो. 40 ब्लॉकच्या 8 संघ आपल्या इलेक्शन मध्ये आज पाहायला मिळतील. व्हाईटच्या सोबत अतिरिक्त 10 मिळते. दबाव आणि दडपण पाहायला मिळते. निकेलवरती गोलंदाज कुठे दिशा भरकत असताना 20 धाव धावपलकावरती. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती निंदा चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धाव धावपलकावरती. पुढील गोलंदाज मैदानच्या आतमध्ये. सर बॉलर कोण आहे? सागरला पाहू शकता दुसऱ्या षटकामध्ये. सागरच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या. पहिला चेंडू फेस करताना फायनल आपला पाहायला मिळतो चेंडू आणि चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फायनल फटका पाहायला मिळतोय पण क्षेत्राच्या उपास कोणता नाहीये. त्यातून एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न असेल आणि 2 धाव देखील मिळतात. बघता बघता 3 धाव देखील पूर्ण.
सशाच्या चपळाईने 3 धावा पूर्ण करून मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा स्लो गतीने चेंडू हाताळला होता. निधा चेंडू पाहायला मिळतो आता. कुठे सुटकेचा श्वास घेतला असं गोलंदाज सागरने. पहिल्या चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडू 13 धाव. त्यानंतर निधा चेंडू पाहायला मिळतो तिसऱ्या चेंडूवरती. सूर्यकसा लेटकटचा फटका पाहायला मिळतो. वेट अँड वॉचचा क्रिकेट पाहायला मिळतो. आपल्या मैदानच्या आतमध्ये सुखदेवच्या बॅट मधून चौकार येत आहेत. फक्त दिशा दिली चेंडूला आणि सीमारेषेच्या बाहेर 4 धाव मिळत आहेत. या 4 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना सूर्यकसा लेटकटचा 31 फटका धावा पाहायला मिळतो. फलकावरती. वेट अँड वॉचचा क्रिकेट पाहायला मिळतो. आपल्या मैदानच्या आतमध्ये सुखदेवच्या बॅट मधून चौकार येत आहेत. फक्त सूर्यकसा फटका पाहायला मिळतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने, परंतु चेंडू थांबला मैदानच्या आतमध्ये. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळते आहेत. 2 धावा पूर्ण. 2 धावांचे समाधान मानावं लागते. या 2 धावाच्या मध्ये धावफलक पुढे सरकत असताना 33 या आकड्यावरती डबल 3. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने, पण तो शतक उपस्थित तिथे. तत्पूर्वी एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल पण तो शेखर नकार देत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पुढे सरकत असताना 34 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या सागरने. पुढील गोलंदाज प्रशांतला पाहू शकता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाते तो बॅक स्क्वेअर लेगच्या दिशेने. तत्पूर्वी आलेली एक धाव मिळते आणि एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. शेखरच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर षटकार पाहायला मिळतोय. या षटकाच्या मध्ये धाव संख्या पुढे सरकत असताना 41 या आकड्यावरती अजून एकही गडी गमावला नाहीये. सलामी चोटी मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. शेखरच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर षटकार पाहायला मिळतो. चालू असते सामना. शेलू माता वॉल त्यांना फाईट करत असताना आयुष्य नंबरनाथ. दुसरा सामना आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये. निधा चेंडू पाहायला मिळतो. आता कमबॅक करत असताना गोलंदाज प्रशांतला पाहू शकता. पुन्हा एकदा लाईन लवकर पिकअप केली. चेंडूला फेकून दिलं लॉंग लेगच्या वरतून. अजून एक फटका येतो शेखरच्या बॅट मधून. 6 धावा. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. या षटकाच्या मदतीने धाव संख्या पुढे सरकत असताना 47 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये धावांचा पाऊसच पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील 82 धावा बनवल्या होत्या. या मॅच मध्ये देखील 47 बनवल्या आतापर्यंत. अजून एक फटका पाहायला मिळतो शेखरच्या बॅट मधून. फेकून दिलं लॉंग लेगच्या वरतून. या षटकामध्ये तिसरा षटकार पाहायला मिळतोय. प्रशांत वरती हल्ला करत असताना आता शेखर
47 या आकड्यावरती आजच्या दिवसामध्ये धावांचा पाऊसच पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील 82 धावा बनवल्या होत्या. त्रेपन्न धावा धावफलकावरती. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. लॉंगांच्या दिशेने फ्लाइट स्ट्रोक षटकार येतोय शेवटच्या चेंडूवरती. या षटकाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना 59 धावा धावफलकावरती. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. अल्पेश सर लॉंगांच्या दिशेने फ्लाइट स्ट्रोक 25 धावा तब्बल खर्च केल्या या षटकामध्ये. षटकारांची हॅट्रिक देखील पाहायला मिळते शेखरच्या बॅट मधून. पुढील बदल मैदानच्या आतमध्ये पुन्हा एकदा सागरला पाहू शकता. स्ट्राईकला सुखदेव पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच आमच्याकडे वळत असताना मुन्ना पठाण सरांचा इशारा येतो. वाईटच्या सुरुवातीत धाव मिळते. 60 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसामध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळते आपल्याला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक वाईटच्या संदर्भात एक धाव मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 61 या आकड्यावरती. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. फ्लाइट स्ट्रोक षटकार येतोय सुखदेवच्या बॅट मधून. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. फ्लाइट स्ट्रोक षटकार येतोय सुखदेवच्या बॅट. बॅटची कडा लागत असताना आता एकदा आता झेल ड्रॉप होतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा लागत असताना चेंडू फायनलच्या दिशेने तत्पूर्वी शतक उपस्थित आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडूला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. षटकार येतोय शेखरच्या बॅट मधून. 4 चेंडूमध्ये तब्बल 4 षटकार लागले आतापर्यंत. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडूला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. मैदानावरती पाहायला मिळेल. अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. फेकून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लागला. सलग 5 षटकार येतात शेखरच्या बॅट मधून. अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. फेकून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लागला. सलग 5 षटकार ते देखील पाहणं गरजेचे असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 80 धावा धावफलकावरती. भलं मोठं असं टार्गेट. आजच्या दिवसामध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळत आहेत. अजून एक तडाखा पाहायला मिळतो लोंगांच्या वरतून. 6 चेंडू मध्ये 6 षटकारांचा विक्रम पाहायला मिळतो या मॅच मध्ये शेखरच्या बॅट मधून. आजच्या दिवसामध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळत आहेत. अजून एक तडाखा पाहायला मिळतो लोंगांच्या वरतून. 6 चेंडू मध्ये 6 षटकारांचा विक्रम.
या स्पर्धेमध्ये आपल्याला 550 पाहायला मिळते. शेखरच्या बॅट मधून तब्बल 52 धावा त्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 6 षटकांचा विक्रम पाहायला मिळतोय या मैदानावरती. शेवटच्या षटकामध्ये एएस ला पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. नो चेंडू पाहायला मिळतो आता. अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती. सुरेख चेंडू पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू होते. 88 धावा धावफलकावरती. फक्त दिशेत असताना फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. परंतु चेंडू अडलाय मैदानच्या आतमध्ये. या 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना 90 धावफलकावरती. कालच्या दिवसामध्ये आपण 104 धावा पाहिल्या नवपाडा संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्वीकरचा फटका कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय. 91 धावा धावफलकावरती. फुल टॉस चेंडू. परंतु फुल टॉस चेंडूचा फुल टोल वसूल करता आला नाही शेखर यांना आणि जा चेंडू होता मैदानच्या आतमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. आता झेलची संधी असेल परंतु स्वतःच्या फलंदाजाने सूर्य कसा झेल टिपलाय. शेखरला देखील मैदान सोडावं लागतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. आता जेलची संधी असेल परंतु स्वतःच्या फलंदाजाने सूर्य कसा झेल टिपलाय. पोलिसांना मैदानच्या आतमध्ये योगेशला पाहू शकता. शॉर्ट फिरत चेंडू होता. फलंदाज बाद. वाईट चेंडू होता मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा नो चेंडू पाहायला मिळतोय. 93 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावा मैदानच्या आतमध्ये येत आहेत. वाईट प्लस 2 अशा 3 धावा मिळतील.
पुन्हा एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावा मिळतात आपल्याला पाहायला. अतिरिक्त धावा मैदानच्या आतमध्ये खर्च केल्या जातात एएसच्या माध्यमातून. 99 धावा आजच्या दिवसामध्ये धावसंख्येचा पाऊस पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरू कसा फटका पाहायला मिळतो लोंगाच्या दिशेने. चेंडू थांबलाय बराच काळ मैदानामध्ये. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा येतात आणि संघाची धावसंख्या जर विचार केला ना 101 धावा आणि 102 धावांचा टार्गेट ठेवलं मैदानच्या आतमध्ये आयुष 11 अंबरनाथ या संघासमोर. तिसरा सामना आपण पाहणार आहोत. दोस्ती उलट शहापूर त्या सोबतीला असेल. जागृत मराठा राहणार दोन्ही संघांचे संगणक याचे थोडी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
मैदानच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपला पाहायला मिळतोय. आयुष्य नंबर संघाची फलंदाजी आहे. गोलंदाजी मार्गावरती योगेशला पाहू शकता. प्रशांत आणि लाल्या फलंदाजीसाठी आलेत मैदानच्या आतमध्ये. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो बॉटमॅनचा. एकदा मिळतीये. स्ट्राईकलेस सौरभ. वाईट चेंडू अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळतं मैदानच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गावरती योगेशला पाहू शकता पहिले षटक घेऊन असताना. सूर्यकाचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. सूर्यकाचा झेल टीपला गेलाय. सौरभची केळी संपुष्टात. तर निखिल येतोय फलंदाजीसाठी. ज्या निखिलने पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या तो निखिलला पाहू शकता. कशा प्रकारची कामगिरी होते. 102 धावांचा पाठलाग करच्या मैदानच्या आतमध्ये 5 षटकांमध्ये. चेंडू पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात धावा मिळते. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वाईट चेंडू होते. अतिरिक्त धावा पाहायला मिळतात मैदानच्या आतमध्ये. झेलची संधी असेल परंतु षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इतर तेवढं धावा फलकावरती. यानंतरचा सामना आपण पाहणार दोस्ती इलेव्हन शापूर त्यांच्या समवेत असेल जागृत मारता राहणार. चला दोन्ही संघाचे संघाने घ्यायचे टॉस साठी. समोरच्या कक्षामध्ये टॉस उडवला जाईल. विनर त्वरित करणार आहोत. गोलंदाजी मार्क होती. यतीशला पाहू शकता. पहिल्या चेंडू मैदानच्या आतमध्ये वाईट चेंडू पाहण्यामध्ये अतिरिक्त बाउन्स 1 बॉलचा इशारा असताना यतीन भुयाल सरांचा.
सूर्यकाचा चेंडू होता ब्लॉकरमध्ये टेकला होता. पूर्ण शांत होत असताना फलंदाज निखिलला पाहू शकता. पुन्हा एकदा आता यष्ट उद्ध्वस्त केले जातात. दांडी गोल होते निखिल यांची. फलंदाज बाद. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी एकदा मिळते. सर बॅटर कोण आहेत नॉन स्ट्राईकला? अरविंदला पाहू शकता. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता प्रशांत यांनी. तत्पूर्वी एकच धाव समाधान मानावं लागते. सतरा धाव धावपलकावरती. सूर्यकाचा फटका मारला अरविंदच्या बॅटमधून. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. दोन दोन शतक येतात परंतु चेंडू पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये. कॉलिंग होत नाहीये. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 19 धावा धावपलकावरती. चला यानंतरचा सामना विनिंग त्वरित खेळणार आहोत. भ्रमाईले उडाचा संघ आपण कुठे जायचा नाहीये. चला मंगेश आपण यायचं टॉस साठी. या सामन्यानंतर त्वरित सेकंड राऊंड खेळणार आहोत आपण. तिसऱ्या षटकामध्ये अमोल पाटील यांना पाहतात. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय. फ्लाइट स्ट्रोक षटकार येतोय. फलंदाज प्रशांतच्या बॅटवर षटकार येतोय. 25 धावा धावपलकावरती. तिसऱ्या षटकात सुरुवात असताना अजून 77 धावांची गरज आहे. धावांचा डोंगर उभा केलाय शेलूमाता वाले संघाने. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी एका धावेचं मानावं लागते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तर चेंडू होतोय विकेट किपरच्या वरतून. तत्पूर्वी एका धावावरती समाधान मानावं लागते.
पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला मिळतोय. फ्लाइट स्ट्रोक षटकार येतोय फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून. चला व्हॉलंटियर्स कुठे असेल तर बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये आतापर्यंत विचार केला ना आतापर्यंत 10 पॅकेट संपलेले आहेत. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका पाहण्याचा कॉर्बनच्या दिशेने एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तिथे शेखर, पण तो चेंडूपर्यंत पोहोचत नाही. तत्पूर्वी गॅदर करताना चेंडूला एक धाव मिळते. 36 धावा दापलगावरती. सहासष्ट धावांची गरज मैदानच्या आतमध्ये. 2 षटकामध्ये 66 धावांची गरज आहे. षटकारांमध्ये डील करावी लागेल. सर्वच्या सर्व चेंडू 11 षटकार मारायचे आहेत. फायनल दिशेने आपला चेंडू पाहायला मिळतोय. तत्पूर्वी आलेली एकदा मिळते. स्ट्राईकला असेल तो अरविंद. चला ब्रह्मा इलेव्हन संघाचे कर्णधार मंगेश आपण याचा सुरेखाचा फटका पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सुखदेव सुरेखाचा प्रयत्न करते. सुखदेव यांनी झेल ड्रॉप असताना पुन्हा एकदा फायनल फटका पाहायला मिळतो. शतक उपस्थित 1 बॉन्स ओव्हर द लाईन. 4 धावा येत आहेत प्रशांतच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फायनल फटका पाहायला मिळतो. शतक उपस्थित 1 बॉन्स ओव्हर द लाईन. 4 धावा. सुरेखाचा फटका पाहायला लॉंगांच्या वरतून चेंडूला फेकून दिलाय प्रशांतच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच षटकार येतोय. या षटकाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना 48 धावा. फटका पाहायला लॉंगांच्या वरतून चेंडूला फेकून दिलाय. विचार केला तर 8 चेंडूचा केस शिल्लक असेल. आठ चेंडूमध्ये 8 षटकार जरी मारले तरी संघ पराभूत होईल. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतो. खेचून मारलाय लॉंग लेगच्या दिशेने. शेखर वरती आक्रमण करत असताना 4थ्या षटकामध्ये षटकार पाहायला मिळतोय. पावसाला देखील सुरुवात आहे असताना मैदानच्या आतमध्ये पाहू शकता. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतो. खेचून मारलाय. सीएमच्या शब्द पाहत आहोत. tenniscricket.in च्या माध्यमातून घर बसल्या युट्यूब द्वारे एन्जॉय करू शकता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू होतो 1 बॉन्स ओव्हर द लाईन. 4 रनसाठी चौकार प्रशांतच्या बॅट मधून. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू होतो 1 बॉन्स ओव्हर द लाईन. 4 रनसाठी चौकार. मुकेश कोहली यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत सीएम चषक 2025 मध्ये. सहा चेंडू मध्ये आता 44 धावा बनवायच्या मैदानच्या आतमध्ये. आता गोलंदाजी मार्क होते. जांभूलपाडा एक्सप्रेस सुरेश पारधीला पाहू शकता. लेफ्ट हँड गोलंदाज. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फायनल स्टेशन जातो चेंडू.
क्षेत्ररक्षक कोणताही उपस्थित नाहीत. तत्पूर्वी एक धाव मिळते. प्रफुल्ल लोणकर यांचं देखील आगमन झाले. त्यांचे देखील सहर्ष स्वागत सीएम चषक 2025 मध्ये. प्रफुल्ल देखील सामन्याचा आनंद घेत असताना या मॅचला पाहू शकता. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना विकेट किपरच्या वरतून चेंडू गेलाय. तत्पूर्वी एकदा मिळतीये. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बरेच काळ हवेमध्ये झेल उडवलाय, परंतु कोणता क्षेत्ररक्षक झेल पण पोहोचत नाही. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळतं मैदानच्या आतमध्ये. धावून काढली होती एक. वर्चस्व निर्माण केले सामन्यामध्ये शिवलमाता बॉल या संघाने. चला मंगेश आपण यायचं टॉस साठी. सुरक्षाचा फटका पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एकही धाव घेतली मैदानच्या आतमध्ये. 48 धावांवरती खेळत असताना प्रशांतला पाहू शकता. या स्पर्धेमधील 6वी 50 पाहायला मिळते प्रशांतच्या बॅट मधून. एकदा बॅट वरती करायचे प्रशांत. 48 धावांवरती खेळत असताना प्रशांतला पाहू शकता. या स्पर्धेमध्ये शिवलमाता